नमस्कार. अळूचं फतफतं बनवण्यासाठी मी ही 10 ते 12 अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. ती आता मी बारीक चिरून घेते. जेवढी पानं जास्त असतील तेवढी ग्रेव्ही चांगली होते. अशा प्रकारे हे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. आता अळूचे देठ आहेत त्याची मी वरची साल काढून ते पण स्वच्छ धुवून घेतले. ते पण आता मी बारीक चिरून घेते. आता आपला अळू बारीक चिरून झालेला आहे. ते आता आपण बाजूला ठेवून आता आपल्याला फळभाज्या घ्यायच्या आहेत. लाल माठाचा देठ घेतलाय, त्याच्यावरची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे मी 5 भाज्या घेतल्या आहेत. भोपळा घेतला आहे, सुरण घेतला आहे, वांगी घेतली आहे आणि मक्याचं कणीस. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही 5 भाज्या असल्या तर त्या घेऊ शकता. ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या आपण एका कुकरमध्ये घालून थोडं पाणी घालून ते एक शिटी करून वाफवून घ्यायचे आहेत. आता हे वांग मी बारीक चिरून घेते. असे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये मी सुरण पण घातलंय. आता मक्याचं कणीस आहे ते आपण दाणे न घालता असेच बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहेत. आणि आता मी गॅस ऑन करून त्याच्यावर एक कढई ठेवते. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून बारीक चिरलेला अळू घालणार आहे आणि ते वाफवून घेणार आहे. त्यामध्ये थोड्या मी आता लसणीच्या पाकळ्या टाकते. या लालसर लसणीच्या पाकळ्या झाल्या की त्याच्यामध्ये एक मिरची मी त्याचे तुकडे करून घालते. आता हे मी बारीक चिरलेले जे अळू आहे आणि देठ आहेत ते आपण चांगलं वाफवून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला बारीक वाटायचं आहे. आता त्याला चांगली वाफ येऊन द्यायची आहे. झाकण ठेवते त्याच्यावर. हे बघा अशा प्रकारे तिला वाफ आलेली आहे. आपल्याला आता वाटप तयार करून घ्यायचं आहे. 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलंय. चार हिरव्या मिरच्या घेतल्यात. एक आल्याचा छोटा तुकडा, आणि लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा धणे, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा मी हळद घालणार आहे. आणि हे मिश्रण पाणी न घालता मी बारीक वाटून घेणार. आता परत मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते बारीक वाटून घ्यायचे. अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही तयार झाली आहे वाटपाची. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. त्याचप्रमाणे मी जे अळूचे देठ आणि अळू हे वाफवून घेतलंय ते पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. ते पण पाणी न घालता आधी मी वाटून घेते. आता त्याच्यात थोडं पाणी घालून
परत एकदा वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हिरवीगार आपलं ग्रेव्ही तयार झाली आहे। आता गॅस ऑन करून त्यामध्ये एक कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घालते। फोडणीमध्ये 2च लसणीच्या पाकळ्या मी बारीक तुकडे करून घातले आणि ही जी बारीक वाटलेली ग्रेव्ही आहे अळू आणि अळूचे देठ ती घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे। ते चांगलं ते ढवळून त्याच्यावर झाकण ठेवायचे। गॅस मीडियमवरच ठेवायचा आहे, मंद आचेवर। त्याच्यात एक छोटा चमचा मी चिंचेचा कोळ घातलाय। तर त्याच्यावर झाकण ठेवून ते चांगलं वाफवून घेते। मग अशा प्रकारे ते वाफवलंय चांगलं। आता त्याच्यामध्ये मी चणे आणि शेंगदाणे हे आदल्या दिवशी रात्री भिजवून मी ते 4 शिट्या करून वाफवून घेतले। आता त्याच्यात जे भाज्या उकडलेल्या भाज्या आहेत, फळभाज्या, त्या पण घालते। हे सर्व मिश्रण आता ढवळून घ्यायचं आहे। मंद आचेवरच शिजून द्यायचं आहे। त्याच्यावर आता मी झाकण ठेवून चांगलं त्याला एक वाफ काढून घेते। आता मी हे झाकण काढून घेते। अशा प्रकारे चांगली वाफ आलेली आहे। आता मी हे चांगलं मिश्रण ढवळून घेते परत एकदा। आणि त्याच्यामध्ये आता मी जे हिरवं वाटप केलेलं आहे ते घालते। हे पण मिश्रण आता आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं आता मीठ घालते मी। परत एकदा हे मिश्रण ढवळून घेऊन चांगलं ढवळून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि परत ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे चांगलं। हे बघा चांगलं शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते आणि एक जी छोटी वाटी मी दही घेतलंय त्याने अळवाला खूप सुंदर चांगली चव येते। म्हणून ते हे दही आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला। आणि आता परत झाकण ठेवून 2च मिनिटं शिजवायचे। बघा अशा प्रकारे आपलं हे अळूचं फतफतं तयार झालेलं आहे। आता ते मी एका वाडग्यात काढून घेते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली काळजी घ्या। धन्यवाद।